अखेर मुहूर्त ठरला ठाकरेंच्या युतीच्या घोषणेचा। उद्या दुपारी 12 वाजताच्या मुहूर्तावर वरळीतल्या हॉटेल ब्लू सी या ठिकाणी ठाकरे बंधू पत्रकार परिषदेमध्ये युती झाल्याचं ऑफिशियली जाहीर करतील। मुंबईच नाही तर आणखी काही शहरांमध्ये युतीची घोषणा होणार आहे म्हणे। दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते या घोषणेसाठी एक्साइटेड असताना महायुतीच्या नेत्यांनी आत्तापासूनच ठाकरेंना टार्गेट करायला सुरुवात केली आहे। सकाळी सकाळी संजय राऊतांनी हे 3च शब्द ट्विट केले आणि आजवरच्या सर्व चर्चांवरचा पडदा पडला। राजकीय पक्ष असो किंवा ठाकरेंचे समर्थक, सगळ्यांनाच या 3 शब्दांमागचा अर्थ कळला। हे बघा, उद्धव साहेब आणि राज साहेबांचा फोटो पण त्यांनी या ट्विटमध्ये टाकलेला आहे। याचाच अर्थ उद्या 12 वाजता माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि राजसाहेब एकत्र येऊन जे काही महाराष्ट्राला अपेक्षित आहे, मराठी माणसाला अपेक्षित आहे, त्याची घोषणा करतील। युतीची घोषणा उद्या 12 वाजता, त्याच्यासाठीच 12 वाजताचा वेळ दिलेला आहे। पूर्ण महाराष्ट्राला माननीय उद्धवजी आणि माननीय राजसाहेब एकत्रित येऊन त्यांनी निवडणुका लढवाव्यात अशा पद्धतीची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा जी होती त्याप्रमाणे ती आता पूर्ण होते। मुंबई महापालिकेसहित सर्व महापालिकांमध्ये ह्या दोन्ही पक्षांची युती होण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत, चर्चा चालू झालेली आहे। या ट्विटवरच न थांबता संजय राऊतांनी उद्याचा सस्पेन्सही संपवला। आपल्याच 3 शब्दांमागचा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगण्यासाठी ते स्वतः दुपारी मीडिया समोर आले। इतकी महत्त्वाची युती ही घोषणा करून जाहीर करणं गरजेचं आहे, सगळ्यांना माहिती आहे। उद्या दुपारी साधारण 12 वाजता तुम्हाला स्थळ कळवलं जाईल। उद्या दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब हे एकत्रितपणे आपल्याशी संवाद साधतील या विषयावरती आणि बोलतील। अर्थात गेल्या 5 महिन्यांची प्रतीक्षा अखेर उद्या संपणार आहे। मराठीच्या मुद्द्यावर गेल्या 5 जुलैला झालेल्या ठाकरे बंधूंचं मनोमिलन यावर उद्या राजकीय शिक्कामोर्तब होणार आहे। उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधू एकत्र येण्याची घोषणा करणार आहेत। माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित राहावं अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही त्यांना त्याबाबत आज संध्याकाळपर्यंत, आता पुण्यात आहेत ते, तर आज रात्री मुंबईत ते येतील, तर आमची अशी अपेक्षा आहे की ते येतील। आम्ही त्यांना निमंत्रण देऊ आणि 100% ते येतील। जागा वाटप फायनल झालंय? नक्की फायनल नाही, त्याशिवाय का युतीची घोषणा होणार आहे। राजसाहेब आणि उद्धव साहेबांची जी युती होते आहे त्या जागा वाटप पूर्ण झालं आणि व्यवस्थित सुरळीत पार पडलाय बाळंतपण, काय काळजी करू नका। दरम्यान ठाकरे बंधू कुठे कुठे एकत्र लढणार हे सुद्धा संजय राऊतांनीच जाहीर करून टाकलं। आम्ही या क्षणी जी चर्चा करतोय ती मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये नक्कीच आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात स्थानिक पातळीवरती चर्चा दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या जवळजवळ संपलेल्या आहे। महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना ठाकरे बंधूंचं एकत्र येण्याचं कौतुक वाटतंय। जरा हाईप होऊ दे ना। 2 भाऊ इतक्या वर्षांनी जर एकत्र लढत असतील तर मला वाटतं बाळासाहेबांना सगळ्यात मोठी आदरांजली आणि श्रद्धांजली हे दोघं एकत्र लढणे असेल। हे खूप आनंदाचा दिवस आहे आणि आपापसात आम्ही कसं ठाकरे बंधूंबरोबर आमचे काय करणार तो डायलॉग साईडला चालेल। अपेक्षेप्रमाणे भाजपनं या युतीची खिल्ली उडवली। कुणालाही युती करायची आहे तर तो त्यांचा निर्णय आहे। आताच आपण बघितलं की उबाटाच्या एका नगरसेविकेने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। त्याचं कारण हे आहे की मामूंच्या नादी लागून यांची महाराष्ट्रामध्ये जी दारुण अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या पक्षाला गळती लागली आहे। जे उरले सुरलेले जे आहेत, जे हिंदुत्ववादी आहेत, ते सुद्धा आता त्यांना सोडून हे आता पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। त्यामुळे मामूंची टोळी एकत्र आली तर ह्याने काही फरक पडणार नाही। मुंबईकरांचा निर्णय हा पक्का आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरे बंधूंच्या युतीची एक्सपायरी डेटही सांगून टाकली। ही युती नाही आहे, हे अंडरस्टँडिंगची झालेली युती आहे।
स्वार्थासाठी काही काळापुरती झालेली ही युती आहे. ही लॉंग टर्म चालेल असा अशातला भाग नाही आहे. ही मजबुरीमध्ये झालेली युती आहे. एकाकी पडलेल्या उभाटाला साथीदार कोणी मिळत नव्हतं म्हणून झालेली युती आहे. ही मराठी माणूस किंवा काहीतरी वेगळं घेऊन युती केली आहे असातला भाग नाहीच आहे. किती यश मिळालेलं आहे हे आपण पाहिलं आहे. सिंगल डिजिटवरती डिपेंड आहेत, त्याच्या पुढे बाहेर गेलेले नाही आहेत. कार्यकर्ते पदाधिकारी ओटी लागलेली आहे. ते युती म्हणूनच लढलेले आहेत. जाहीर केली नव्हती परंतु एकत्र येऊन लढल्या तरीसुद्धा आम्हाला महायुतीला जो रिस्पॉन्स महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावरूनच तुम्हाला कळलं असेल की अशा काही आघाड्या आणि ह्याचा काही फरक पडत नाही. हे सगळं राजकारण होत असलं तरी 20 वर्षानंतर राजकारणात एकत्र येत असलेल्या ठाकरे बंधूंपुढचा मार्ग मात्र सहज सोपा निश्चितच नाही. ठाकरे बंधूंसमोरची आव्हानं काय आहेत तीही पाहूया. स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत ठेवून बंडखोरी रोखणं, मराठी बहुल भागात अधिकाधिक मराठी मतदार वळवणं, विधानसभेत मिळालेला काँग्रेससोबतचा दलित मुस्लिम मतदार आपल्या बाजूनं वळवण्यासाठी रणनीती आखणं, मित्रपक्ष शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा देऊन जिंकण्यासाठी प्रयत्न करणं, भाजपसोबत असलेले उत्तर भारतीय मतदार वळवण्यासाठी लक्ष केंद्रित करणं, एकत्रित वचननामा जाहीर करत निवडणुकीला दोघांमध्ये एकवाक्यता आहे हे अधोरेखित करणं. एकत्र आलोय हे शब्द ठाकरे बंधूंच्या तोंडून ऐकण्यासाठी त्यांचे समर्थक गेल्या 20 वर्षांपासून प्राण कानात आणून बसले होते. त्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुंबई आणि मुंबईतल्या मराठी माणसाला वाचवण्यासाठी विडा उचलत ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. पण गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण 360 अंशात बदललंय. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची उत्सुकता असली तर या बदललेल्या राजकीय पटलावर त्यांची कसोटी मात्र लागणार आहे. महाशक्ती भाजप आणि शिंदेंच्या युतीला टक्कर देऊन ठाकरेंची एकी महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देणार का याचं उत्तर 16 जानेवारीलाच मिळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.